नमस्कार. मी दीपाली चौधरी. स्वलिखित मन माझे तुझे झाले भाग 5. गौरी ऑफिसला जायला तयार होत होती. आजपासून विनायक, साहिल, मंदार च्या ऑफिसला जाणार होते. मजा येणार साहिल आणि काजलचं भांडण बघायला. काजल पण आली. त्या ऑफिसला जायला निघाल्या. मंदारकडे पण नाश्ता. साहिल रिद्धीची नोकझोक चालू होती. साहिल तिला चिडवत होता. मी पण तयार आहे आज ऑफिसला, बघतो तुला काम करते की नाही ते. साहिल हसत तिला म्हणतो, तुझ्यापेक्षा जास्त काम करते मी, समजलं का. तुला मी बघते तू काम करतो की काय. सिद्धी पण काही कमी नाही होती. बस आता ऑफिसमध्ये नाश्ता करा. गप्पा नुसती बडबड करत असतात, भांडण करतात फक्त. काही दुसरं येतं का. डायनिंग टेबलवर भांडायचं नाही, बोलायचं नाही, गप्प बसायचं आणि खायचं. सरिता म्हणतात. हो बरोबर आहे ताई, तुझं लहान मूल तरी ऐकतील, पण याचं काही नाही होऊ शकत. इंदू म्हणतात. गौरी काजल ऑफिसला जायला निघाल्या. रिसेप्शनवालीला गुड मॉर्निंग बोलले. त्यांचा डेस्कवर गेल्या. काम करत बसल्या. गौरी मंदारचा शेड्यूल बनवत होती. कालचं पण काम पेंडिंग होतं. आज तिला खूप काम होतं. काजलने पण आल्या आल्या कामाला लागली होती. मंदार, साहिल, विनायक, रिद्धी आज ऑफिसला आले होते. सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग विश करत होते. ते पण सगळ्यांना विश करून आपल्या कॅबिनमध्ये गेले. काजलने साहिलला बघितले नाही होते, ती कामात होती. साहिलने मात्र काजलला बघितलं होतं. मांजर काम करत आहे वाटतं. गौरी मंदारच्या कॅबिनमध्ये गेली. मे आय कम इन सर, गौरी म्हणते. येस कम इन, मंदार म्हणतो. सर आजचं शेड्यूल 2 मीटिंग आहेत आणि ऑफिसमध्ये मीटिंग ठेवायला सांगितली विनायक सरांनी. गौरी मंदारला सांगते. ओके चालेल. तुमची तब्येत कशी आता, काही त्रास होत नाही ना, मंदार काळजीने विचारतो. हो आता ठीक आहे मी. जाऊ का सर, विनायक सरांनी सांगितलं त्या मीटिंगचं बघायचं आहे, गौरी म्हणते. ओके मंदार म्हणतो. गौरी निघून जाते. आपल्या डेस्कवर जाते. काम करत असते. काजल येते तिच्याकडे. कॉफी घेणार का. कॅन्टीनमध्ये जाऊ, जरा डोकं दुखतंय, काजल म्हणते. तू जा, मला खूप काम आहे. विनायक सरांनी पण दिलं आहे, तू जाऊन ये ना, गौरी म्हणते. ठीक आहे मी जाते. काजल निघून जाते. गौरी कामाला लागते. साहिल पण काम करून कंटाळा आला असतो. तो पण कॅन्टीनमध्ये जातो. त्याला काजल दिसते. तो कॉफी घेतो. काजलला धक्का मारतो मुद्दामून. लक्षात नाही असं दाखवतो. तिची खोडी काढायची असते म्हणून. ओय डोळे नाही का, सगळी कॉफी सांडली दिसते की नाही. काजल राग आला होता कारण कॉफी वाया गेली म्हणून. सॉरी, चुकून धक्का लागला. अरे तुम्ही मारके म्हैस मांजर. साहिल तिला अजून चिडवत म्हणतो. त्याला तेच हवं होतं. तुम्ही बोका काय, का आला आहे ऑफिसला उगाच त्रास द्यायला. आधीच खूप डोकं दुखत आहे, काजल म्हणते. तुम्हाला डोकं आहे का, मला माहिती नाही होतं. मला वाटलं तुम्हाला फक्त भांडता येतं. साहिल अजून तिला उपस्थित होता. हे बघा भांडायचा माझा मूड नाही आहे, काजल म्हणते. हो माझा खूप मूड आहे. मोठा महान युद्ध करणार आहे का मी. काही पण काय बोलता, साहिल चिडत बोलला. हे बघा जास्त होतंय तुमचं. मी आले होते का बोलायला, काजल म्हणते. मलाच हौस आहे भांडण करायची, साहिल म्हणतो. तोपर्यंत सिद्धी येते. दादू काय इथं, चला मला काम आहे, ती म्हणते. त्यांना घेऊन जाते. काजल शॉकमध्ये असते. रिद्धी मॅम, बोक्याला दादू म्हणाली. माझं काही खरं नाही. रिद्धी मॅम मंदार सरांची बहीण आहे, ते माहिती होतं तिला. काजलला चांगला शॉक लागला असतो. माझी नोकरी जाणार नाही ना, या बोक्या काही करणार नाही ना. आता बोक्या नको म्हणायला, सर म्हणावं लागेल. ती खूप घाबरली होती. गौरी काजल जवळ आली. घरी जायचं नाही आहे का, कसला विचार करत आहे. वहिनीने परत ओरडले मला. माझी नोकरी जाईल आता, रडायला लागली काजल. काय झालं का, रडत आहे, गौरीने काळजीने विचारलं. ती बोलली होती त्याचं सोबत भांडली होती. त्याला आज रिद्धी मॅमने भाई म्हटलं. काजल अजून रडत सांगत होती. त्यांना सॉरी बोलून टाक, नाही काढणार ते कामावरून. वेडी आहे का रडते आहे. वहिनीने माझ्या नावाने काड्या मोडत असेल. चल लवकर, गौरी म्हणते. हो त्या किया बियाला पण बघेल एक दिवशी, रडत कियाला पण बोलत होती. काजल म्हणजे एक डेंजर मुलगी आहे. तिला समजलं ना मग आम्ही पण काही कमी नाही, काजल म्हणतो. हो खरंच,
काजल डेंजर मुलगी आहे. आता रडते का होती? गौरी म्हणते. तुला एकटीला कसं ऑफिसला पाठवू म्हणून तुला सोबत नको का माझीसारखी? काजल म्हणते. हो, गौरी हसत म्हणते. मग त्या घरी जायला निघतात. गौरी घरी पोचते. अर्णव खेळत असतो. किया कुठं दिसत नाही. प्रशांत आला असतो घरी. गौरी घाबरून तिच्या रूममध्ये निघून जाते. मला का घाबरते? मी तर काही केलं नाही आहे, प्रशांत मनात बोलत होता. हा का आला आहे? मला नाही आवडत कसा बघतो माझ्याकडे. वहिनी म्हणते त्याच्यासोबत लग्न कर. ते पण या माणसासोबत. नको रे बाबा, मी अशीच राहील पण त्याच्यासोबत लग्न करणार नाही. पटकन फ्रेश होते. स्वयंपाक करायला लागते. दादा आला पाहिजे लवकर, नाहीतर त्याच्यासोबत काय बोलू. वहिनी पण कुठे गेली आहे काय माहीत. गौरी बोलत होती. तिला किरणचा आवाज आला. बरं झालं दादा आला. गौरी आली. किरणला पाणी दिलं आणि लगेच किचनमध्ये चहा करायला गेली. किरण प्रशांतला चहा दिला. मंदार घरी आला होता. आजी आजोबांच्या गप्पा चालू होत्या. रिद्धी लगेच आजीच्या गळ्यात पडली. सकाळीच ऑफिसला गेली होती. अशी गळ्यात पडते की खूप दिवसांपासून भेटली नाही आहे. हो ग बाजूला शेंबडे, तुझेच लाड का करायचे, आमचे पण करायला पाहिजे ना. ये मंदार, आपण आजी आजोबांजवळ बसू, गप्पा मारू, दिवसभर काय झाले ते सांगू. आई मस्त कॉफी घेऊन जाऊ दे, साहिल म्हणतो. सगळं काम यानेच केलं, आम्ही तर बसायला गेलो होतो तिथं. पण तर कॉफी पित होता. ती मुलगी कोण होती? तिच्यासोबत भांडण करत होता, रिद्धी म्हणते. आता साहिलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. काही काय बोलते? मी कुठे भांडत होतो? असंच बोलत होतो. साहिल सारवा करत होता. आजी आजोबांच्या नजरेतून काही सुटलं नाही. त्यांच्या गप्पा चिडवणं त्यात त्यांची चहा कॉफी पिऊन होते. आजी आजोबा गार्डनमध्ये जातात. विनायक सोबत बोलणं झालं माझं. त्या मुलीबद्दल खूप छान चांगलं सांगत होता. मंदारसाठी लवकर बघून घेऊ. साहिलने पण पाहिलेली वाटत आहे. अजून समजत नाही त्याला. तो बोलत होता तेव्हा समजलं मला. ती त्याला आवडते, पण तो प्रेमात पडला आहे की नाही हे त्याला समजलं नाही आहे. रमाकांत म्हणतात. त्यांना चांगल्या बायका मिळाल्या तर चांगलंच आहे. त्या पण सरिता आणि इंदू सारख्या राहायला पाहिजे. घर एकत्र राहिलं पाहिजे. मंदार हुशार आहे. त्याची स्वतःसाठी कंपनी आहे. साहिल पण आहे, पण मजा मस्तीमध्ये असतो जास्त. त्यामुळे भांडण झाली तर मला भीती वाटते, पार्वती म्हणतात. हो ते आहे. आपल्याला मंदिरात भेटली ती मुलगी मंदारसाठी भेटली असती तर खूप मस्त झालं असतं. विनायकने बघितली आहे, ती पण चांगलीच असेल, रमाकांत म्हणतात. ती खरंच मस्त होती. आपल्या घराला खूप छान सांभाळेल. बघू विनायकने बघितली कशी आहे, पार्वती म्हणतात. हो बघू दे. साहिल आणि रिद्धी कशी मस्ती करत आहे. कधी मोठे होतील हे मुलं, रमाकांत म्हणतात. हो ना, घर भरलेलं वाटतं. त्यांच्या मस्तीने रोनक आहे घराला. घर पण आहे, पार्वती म्हणतात. गौरी स्वयंपाक करत होती. प्रशांत तिलाच बघत होता. किरणचं सगळं लक्ष प्रशांतकडे होतं. प्रशांत गौरीकडे. ती स्वयंपाक करत होती. हा एकटक तिला बघत होता. किरणला ते काही आवडलं नाही होतं. मी काय म्हणतो, स्वयंपाक होत आहे तोपर्यंत आपण फिरून येऊ. आरव पण कंटाळतो, त्याला घेऊन जाऊ. किया पण बाहेर गेली, तिला पण घेऊन येऊ. आरवला पण खाऊ आणायचा होता, किरण म्हणतो. प्रशांतने किरणला खूप शिव्या दिल्या. गौरीसाठी आला होता तो. आज नेमका किरण लवकर आला. त्याला गौरीसोबत बोलायचे होतं. लग्नासाठी तयार करायचं होतं. पण आता ना खुशीने तो किरणसोबत बाहेर जायला तयार झाला होता. गौरीची सुटका झाली होती प्रशांतपासून. काजल खूप घाबरली होती. तशीच ऑफिसला आली. आज काही झालं तरी बोक्याला उपसर म्हणायचं. मनाला समजवत होती. त्यांना सॉरी म्हणायचं, नाहीतर माझी नोकरी जाईल. काजल, काही होणार नाही, नको घाबरू, सॉरी बोल, काही होणार नाही, गौरी काजलला समजवत होती. हो तेच करते, काजल म्हणते. डेस्कवर जातात. गौरी शेड्यूल बनवते. विनायक सरांचं पण बघावं लागतं आता. खूप काम असतं. ती सगळं व्यवस्थित करत असते मनापासून, नाही चिडचिड करत. काजल टेन्शन अजून गेलं नसतं तोपर्यंत विनायक, मंदार, साहिल, रिद्धी येतात ना दिसते. काजल लक्ष साहिलकडे जातं. तो मस्त सगळ्यांना हसून गुड मॉर्निंग विश करत होता. तो पण काजलकडे बघतो, हसतो. त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं. आता नंतर बोलतो. साहिल तिथून निघून गेला.
काजल विचार करत होती. सॉरी कसं बोलू? खूपच बोलली मी त्यांना. लवकर सॉरी बोलावं लागेल. गौरी विनायक सरांच्या कॅबिनमध्ये गेली. त्यांनी तिला काम सांगितलं होतं. फाईल होती, त्याची लिस्ट काढायची होती. काही चुका असतील त्या बघायच्या होत्या. मै कम इन सर? गौरी म्हणते. येस कम इन, विनायक म्हणतात. सर ही काही फाईल, त्या कंपनीसोबत तुमची मीटिंग आहे लंच नंतर, आठवण करून देईल तुम्हाला, गौरी म्हणते. ओके, ही फाईल बघतो. मंदारची कोणती मीटिंग आहे का? त्याचं शेड्यूल असेल ना तुझ्याकडे? विनायक म्हणतात. हो सर आहे ना, मंदार सरांचं शेड्यूल आहे. नायरसोबत मीटिंग आहे, नंतर त्यांना बाहेर प्रोजेक्ट बघायला जायचं आहे, नंतर हॉपिक्सवर आहे, गौरी सांगते. तुला पण जायचं आहे का मीटिंगला मंदारसोबत? विनायक गौरीला विचारतात. हो सर जायचं आहे मीटिंगला मंदार सरांच्या सोबत, गौरी म्हणते. ओके, आता तू जाऊ शकते, विनायक सांगतात. ओके सर म्हणते आणि तिच्या कामाला निघून जाते. काजलला डेस्कजवळ साहिल येतो. मिस मांजर, काम चालू आहे का? नीट करताय ना? नाहीतर तिला घाबरवत होता. ही फाईल झालं का काम? साहिल म्हणतो. हो सर झाले आहे. ही बघा फाईल, बघून घ्या, काही चुका असतील तर. मी बघितली आहे, काजल म्हणते. नीट बघता येत नाही का? ही काय चूक केली आहे? साहिल नाटक करत होता. काजल चोख काम केलं असतं. सॉरी सर, आता नीट करून देते. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. साहिलला वाईट वाटलं. ही अशी नाही आहे, किती बोलते, आज वेगळी का वाटत आहे? साहिल विचार करत होता. काय झालं, रडत का आहे? काळजीने विचारतो. मी नाटक करत होतो, चेक केलं मी, ऑल ओके आहे फाईल, साहिल म्हणतो. नाही सर, ते सॉरी, मी तुम्हाला खूप बोलले ना म्हणून वाईट वाटत आहे. तुम्ही मला कामावरून काढून नाही टाकणार ना? रडत म्हणते. साहिल हसायला येत होतं. एवढी मासूम कधी तिला बघितली नाही होतं. खूप क्यूट वाटत होती. रागात असते, नाहीतर बडबड करत असते, नाहीतर अंगावर येते. आज काहीतरी वेगळं चित्र आहे. नाही ग, मी का काढू तुला? तू का काढू कामावरून? काम छान करते की तू. चांगले एम्प्लॉई हवा असतो ना, साहिल म्हणतो. थँक्यू सर, काजल म्हणते. वेलकम म्हणते. त्याला कोणीतरी हाक मारतो. तो निघून जातो. काजल सुटकेचा श्वास सोडते. तिच्या कामाला लागते. काम करत असते. कथा आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पुढचा भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा. मला सपोर्ट करा. थँक्यू.